कल्पना आहे की आपण सिनेमा मध्यंतरापर्यंत आलो असं मला वाटतं ना, पुढे गेला अजून पुढे जायचंय तुम्हाला. त्यामुळे मी जास्त वेळ बोलणं हे किती धोकादायक आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. ही योजना सुरू करण्यामागचं कारणच आहे की एक मोठी पिढी असे विविध त्या काळातले सिनेमे पाहत मोठी होत गेली. अगदी या योजनेला प्रारंभ सुरू केला आम्ही सरकारच्या वतीने, त्यावेळेला आम्ही याचा खूप विचार केला की म्हणजे माझ्या आईने पाहिलेला सिनेमा संत तुकाराम ती बघताना मी पाहिला, त्याच्यामुळे काही ना काही मानसिक आपल्यावर जडणघडणीमध्ये मदत झाली आणि हेच पुढे कॅरी झालं पाहिजे. आणि दृकश्राव्य हे असं माध्यम आहे की ज्याच्यातनं मनाची आणि मानसिक अवस्थांची जडणघडण होत असते. आणि मग असे सिनेमे दाखवण्यासाठी पुन्हा एकदा हे अभिनव प्रयोग आता करावेत, त्यातनंही कल्पना सुरू झाली. यात सगळे मराठी सिनेमे आम्ही दाखवतो. आमच्यावर किती विरोधकांनी मराठी म्हणून आरोप केला तरी पूर्ण मराठी सिनेमे, मराठी गाण्यांचे उत्कृष्ट कार्यक्रम आम्ही करत असतो. आणि त्यामुळे त्यातला हा उपक्रम आहे. आणि त्यामध्ये आज मला आनंद या गोष्टीचा आहे की खऱ्या अर्थाने 50 वर्ष पूर्ण झाली. 52 ना अंदाजे 75ला रिलीज झाला, आता 52 वर्ष झाले. म्हणजे हा जेव्हा सिनेमा निघाला त्यावेळेला सामना हे नाव आदराने घेतलं जायचं. असा सामना सिनेमा आता 52 वर्ष पूर्ण करतोय. आणि स्वतः हा दुर्मिळ योग आहे ना की आपल्याकडे निर्माते सुद्धा, दिग्दर्शक सुद्धा, संगीतकार सुद्धा, ही सगळी मंडळी आपल्या बरोबर चर्चा करायला समोर आपल्या आहेत आणि आपण सिनेमा पाहतो. मला वाटतं हीच मोठी पर्वणी आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं औचित्य पाहता मी म्हटलं मी नक्की येईन, या सगळ्यांचा सन्मान करीन, या सगळ्यांबरोबर बसीन. तुम्हालाही विनंती करीन की अशा या आमच्या योजनेमध्ये अजून सहभागी व्हा, अजून काय करता आलं पाहिजे त्याच्यात नक्की सांगा. आणि आता आपण सिनेमावर येऊ. आणि मी हा सिनेमा जेव्हा पाहतो बघा, मला हे इन्फॉर्मली गप्पा माराव्याशी वाटतात भाषण वगैरे करण्यापेक्षा. कारण हा सिनेमा ज्या वेळेला मी पहिल्यांदा पाहिला, मला वाटतं 85ला वगैरे पाहिलाय, कारण माझा 72चा जन्म आहे. तर 85ला मी सिनेमा पाहिलाय. त्यावेळेला मला हे सिनेमा पाहताना काय वाटलं, आणि ज्यावेळेला मी विद्यार्थी चळवळीत काम करत होतो त्यावेळेला 92-93च्या दरम्यान सिनेमा पाहताना मला तो वेगळा वाटला. आणि ज्यावेळेला आज 2025-26ला त्या सिनेमाबद्दल मी विचार करतो त्यावेळेला मला तो वेगळा वाटतो. पण काही गोष्टी समान आहेत की ज्या अर्थ वेगवेगळे लागतात पण सिनेमात त्या समान आहेत. ते म्हणजे सत्ता आणि नैतिकता यातला संघर्ष. तो तेव्हाही तुम्ही मांडताना कदाचित सत्ताधीश आणि नैतिक अधिष्ठान यातला जो आहे तो आजही मला असं वाटतं त्यातला हा समान धागा असावा, दुर्दैवाने असावा असं म्हणावं लागेल. दुसरं मला जे वाटतं म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारचं मत नाही, हे अधोरेखित करून म्हणतो मी एक प्रेक्षक म्हणून बोलतो. तर एक प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की तो संघर्ष जो आहे ना तुम्ही मांडला त्यावेळेला, म्हणजे तेंडुलकरांनी तो लिहिलाय की हिंदूराव पाटील गायब मी म्हणतो कारण त्याचं पुढे काय झालं हे कायद्याने सिद्ध व्हायचंय. म्हणून गायब झालेला मारुतीराव कांबळे. तर हा संघर्ष अजूनही समाजातनं आपण पूर्णपणे दूर करू शकलो आहोत का? मी जातीवाचक एवढ्याच साठी बोलत नाहीये. तो तेव्हाही तुम्ही 70च्या दशकात ज्यावेळेला मांडलात त्यातनं आतापर्यंत आपल्याला मला असं वाटतं की आत्मपरीक्षण करावं, अशा दिशेने समाजाची प्रगल्भता वाढण्यासाठी तेव्हा मांडलेला तुम्ही मुद्दा असं मला वाटतं.
विजयरावांनी लिहिलंय का तुम्ही दिग्दर्शित केलंय का तुम्ही निर्माण केलंय याच्यामध्ये गुन्हेगारीकरण आणि त्याच्याबरोबर सत्तेचा असलेला माज आणि नैतिकतेने चालणारा एक माणूस त्या नैतिकतेच्या लढाईमध्ये त्याला पडणारे परिश्रम आजही समान आहेत का? अशा तीन दृष्टीने मला असं वाटतं की याच्यातल्या काही गोष्टी या आत्मपरीक्षण करणाऱ्या समाजासाठीच्या नक्की आहेत. त्यामुळे हा सिनेमा प्रासंगिक आहे. बदल काही झाले आहेत समजण्यामध्ये कळण्यामधले, पण हा सिनेमा प्रासंगिक आहे. त्यातल्या कलाकृती आणि अभिनय म्हणजे निळू फुलेंचा अभिनय, श्रीराम लागूंचा अभिनय याबद्दल, मोहन आगाशेंचा अभिनय याबद्दल मी काय बोलावं. मला तुम्हाला दोघांना काही प्रश्न विचारायचे, हे ठरवून नाही आलं. चालेल ना? चालेल का जब्बारजी? तुम्ही आज सिनेमा दिग्दर्शित केला त्यावेळेला विजय तेंडुलकरांना काही कथा त्यांनी मांडलीच होती, त्यात त्यांनी कल्पना मांडल्या असतील, संवादाची पार्श्वभूमी केली असेल, पण नेमकं ज्या वेळेला हा जो संघर्ष आहे हिंदूराव आणि मास्तर यात सत्ता आणि नैतिकता याच्यातील गडद रेष किंवा स्पष्टता आणण्यासाठी तुम्ही काही अभ्यास त्याआधी केला होतात का, होमवर्क केलं होतात का, किंवा ते तुम्ही कसं मांडू शकलात, प्रभावीपणे दिग्दर्शक करू शकलात, याबद्दल काही सांगू शकाल का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.